साडी म्हणजे भारतीय स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य असा घटक. साडी प्रत्येक टप्प्यावर बदलते, परंतु ती साडी आठवण बनून राहते. लहानपणी ओढणीची साडी घालून होणारी सुरुवात खऱ्या साडीनं सुरू होते. हाय, हॅलो, नमस्कार. मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत साड्यांचं कलेक्शन. साड्या म्हटलं की प्रत्येकीच्या जिव्हाळ्याचा विषय. माझ्याकडे इथं साड्या फार नाही आहेत गावाकडं. काही साड्या बडोद्याला आहेत, काही साड्या माहेरी आहेत, पण इथं ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. चला बघत राहा. आता इकडं जो बस आहे त्याच्याकडे इग्नोर करा प्लीज, कारण हे कधी कधी आवरलं जाते. प्रिय साडी कोणती असते तर शालू, कारण खूप स्वप्न असतं पहिल्यापासून की मी माझ्या लग्नात असा शालू घेणार आहे, तसा शालू घेणार आहे. तर मला माझ्या लग्नामध्ये मनासारखा शालू भेटलेला. हा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यावरचा, आणि तुम्हाला शालू दाखवते. तर कदाचित हा फोटो थोडा कलर वेगळा दिसेल, म्हणजे ह्याचा कलर आहे की नाही तो फिरता कलर आहे, आणि वांगी कलरमधून हा शालू येते, आणि बनारसी शालू आहे, आणि त्याच्यावर ग्रीन कलरचे काठ आहेत. तर आता ट्रेंड आला की साऊथ इंडियन पॅटर्नची साडी घालायची वगैरे, पण शालू घातल्यानंतर ची जी फिलिंग आहे ना, किंवा शालू घातल्यानंतर जे मनाला समाधान वाटतं ना, मला नाही वाटत ते साऊथ इंडियन साड्यांमध्ये असेल. जसं नऊवारी घातल्यानंतर वेगळा फील येतो, तसंच मला असं वाटतं की लग्नामध्ये तर फक्त बनारसी शालू हवा, आणि माझा शालू हा असा आहे. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस नुकताच ट्रेंड निघाला होता साऊथ इंडियनचा, पण तरी मी घेतली नव्हती, आणि शालूची हा पद्धत असते. तर ही साडी आहे की नाही, ही साडी आहे माझ्या हळदीची. त्यावेळेस हा कलर खूप ट्रेंडिंग मध्ये होता, म्हणजे आंबा कलर आणि जांभळ्या कलरचा काठ, आणि त्याचा पदर असा आहे. आता मी ब्लाऊज नाही दाखवत तुम्हाला, फक्त साड्या दाखवते आज तरी. आणि त्याच्यानंतर ही साडी की नाही, ही साडी आहे घरची, म्हणजे मला आईनं ही साडी चुडा आपण भरतो ना तेव्हा मामाच्या इकडची साडी घालायची असते, परंतु माझ्या आईचं असं म्हणणं होतं की नाही तू घरची साडी घाल, मी घेतलेली पहिली साडी घाल. तर ही मी पहिली साडी घातली होती लग्नाचे जे विधी आपले पूर्ण होतात ना तेव्हा. बंद करत जाऊ. हां, त्याच्यानंतर ही साडी आहे माझ्या साखरपुड्याची साडी, पैठणी. घातल्यानंतर खरं सांगते मला शालूपेक्षा जास्त ही साडी आवडली होती, म्हणजे, आणि ह्या साडीवरच्या लग्नात पण माझे इतके फोटो छान आले. आणि पैठणी मला वाटतं ही मला 9,000च्या समथिंग काहीतरी बसलेली होती. त्याच्यानंतर ही साडी आहे जागरण गोंधळाला घेतलेली, म्हणजे आपल्याला जो माहेरवरून आहेर असतो तर त्या माहेरच्या आहेरची साडी आहे. आणि या पद्धतीने असा पिंक कलरचा याचा मिसळलाय. कोणत्या पण साड्या की नाही जेव्हा ट्रेंडमध्ये निघतात तेव्हा खूप महाग भेटतात. ही साडी मला 2700 रुपयाला भेटलेली होती, पण तसं म्हणायला लागलं तर ह्याचं सूत पण तेवढंच सॉफ्ट आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट सिल्क आहे. आता ही जी साडी आहे ती जवळपास सगळ्याच जणींकडे असेल, कारण खूप ट्रेंडमध्ये होती ही साडी. शक्यतो मी ट्रेंडमधल्या साड्या फॉलो करत नाही,
परंतु माझ्या भावाच्या लग्नामध्ये मला काय घ्यावं ते काहीच कळत नव्हतं, म्हणजे अगदी आठवड्याभरातच लग्न जमलं होतं. सो ही साडी मी प्रेफर केली होती त्या लग्नामध्ये. त्याच्यानंतर अजून एक पैठणी आहे माझ्याकडं, ती आहे अशी गडद पिवळा कलर आहे आणि राणी पिंक कलरचे काठ आहेत. तर ही सुद्धा साडी घातल्यानंतर खूप सुरेख दिसते. आणि त्याचा जो पदर आहे ना, तो हा पदर इरकल टाईप पदर आहे आणि घातल्यानंतर खूप चोपून बसते ही साडी. तर ही सुद्धा साडी मला वाटतं मला 3,500च्या आसपास पडली होती. आणि म्हणजे छोटे दीर आहेत, त्यांच्या लग्नामध्ये हळदीसाठी ही साडी मी घेतलेली होती. त्याच्यानंतर त्यांच्याच लग्नामध्ये फार सिल्क नको म्हणून ही एक वर्कची साडी मी घेतलेली होती. खरं तर मला हा कलर फार आवडला नव्हता, परंतु ज्या मिस्टरांचा कुर्त्याचा कलर ब्ल्यू कलर होता, सो त्या कुर्त्याला मॅचिंग म्हणून ही साडी घेतलेली होती वर्कची. आणि ही साडी आहे ना, तर ही कॉटन टाईप साडी आहे. तर माझ्या बहिणीच्या इकडं महालक्ष्मी घेऊन गेले होते आणि तेव्हा ही साडी मला तिकडून त्यांनी घेतलेली होती. आणि त्याच्यानंतर अजून एक ऑर्गेन्झा कॉटन टाईपमधून आहे, तर ही साडी आहे. तर ही मला वाटतं 2 वर्ष झाले असतील, तेव्हा माझ्या भावाला रक्षाबंधनसाठी पैसे दिले होते आणि मग मी ही साडी दुकानात जाऊन घेतली होती. त्याच्यानंतर अजून एक आहे रक्षाबंधनची साडी, तर ती आहे ही साडी. तर ही साडी ना दिसायला खूप हेवी दिसते, पण मला ही साडी फक्त 1000 रुपयामध्ये मिळाली होती. आणि ही सुद्धा साडी रक्षाबंधनची साडी आहे आणि डबल शेडमध्ये, म्हणजे ह्याचा कलर आहे ना तो चेंज होते. त्याच्यानंतर ना माझ्याकडं नेटच्या 2-3 साड्या आहेत, पण आता इथं जी आहे उपलब्ध ती एकच आहे. तर ही अशी आहे. आणि ह्या साडीवरनं माझं विशेष प्रेम आहे, कारण ही साडी ना मला आमच्या अहोनी व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट केली होती आणि ते पण लग्नाच्या आधी, सो जरा जास्तच प्रेम असतं तेव्हा. अजूनही ती साडी तेवढीच छान दिसते, म्हणजे धुतली तरी सुद्धा त्याला अजिबात फरक पडलेला नाही. त्याला गेल्यानंतर मी ही एक साडी घेतली होती, बांधणी साडी. खरं तर ही साडी विकत घेतलेली नाही आहे. तर ना असं होतं की जुन्या कपडे द्यायचे, म्हणजे जेंट्सचे 2 ड्रेस द्यायचे आणि एक साडी घ्यायची. तर ही अशी साडी तेव्हा मी घेतलेली होती. त्याला काही पदर वगैरे नाही आहे, एकसारखंच आहे आणि फक्त थोडासा इथं गोल्डन कलरचं पदर आहे आणि इथं थोडेसे गोंडे बस. पण घातल्यानंतर एक पूर्ण सारखा कलर आहे, तर खूप छान दिसते ही सुद्धा साडी आणि खूप छान लुक देते. तशी थोडीशी हेवी वाटते, म्हणजे जड वाटते ही साडी, पण तरी सुद्धा. आणि आता ह्याच्यानंतर ही साडी. तर ना ह्या साडीची पण एक स्टोरी आहे. ही साडी ना मी माझ्या लग्नात हळदीसाठी घेतली होती, पण परत मला असं वाटायला लागलं की फोटोमध्ये आणि व्हिडिओ शूटमध्ये सिल्कची साडी जास्त छान दिसेल किंवा कॉटनची असेल तर जास्त छान दिसली असते. सो ही साडी मी सत्यनारायणच्या पूजेसाठी ठेवली होती आणि जी तुम्ही मगाशी पाहिलेली ना, तर ती मला पूजेसाठी घेतली होती माहेरकडून. तर ती साडी मी हळदीला म्हणून घातली आणि ही साडी मग पूजेसाठी वापरली. त्याच्यानंतर आता आहे ही साडी बांधणी कलरची, बांधणी साडी. आणि ही साडी आहे ना मला माझ्या मामांकडून घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती असं वर्क आहे. खूप छान दिसायची साडी. म्हणजे लग्नाच्या अगोदर जे आपल्याला मामा साडी घेतात ना, तर तेव्हा घेतलेली साडी आहे ही. पण माझं लग्न तिकडंच होतं, सो येताना काही घालून येता आलं नाही. सो मी पंचमीला गेल्यानंतर ही साडी घालून आले होते. जी आपण गडगडाला तर खूप ठिकाणी जात असतो, खूप साऱ्या साड्या येत असतात, पण काही साड्या खूप स्पेशल असतात. तर माझी एक मैत्रीण आहे, म्हणजे रूममेट पण होती आणि मैत्रीण पण होती. तर तिनं
तिचे पैसे स्वतः साठवून, माझं लग्न 6 महिन्यानंतर होतं, सो तिने हे पैसे साठवून ही मला साडी घेतली होती. मला वाटतं 1100च्या आसपास काहीतरी बसली होती. आणि पदरावरती असं लाईनिंग दाखवते मी तुम्हाला. हे पदरावरती असं लाईनिंग आहे आणि काळ्या कलरचा ब्लाऊज कसं एक कॉटन टाईपमधून येते आणि घातल्यानंतर सुद्धा ही साडी खूप रिच लुक देते, असं म्हणजे मला तरी वाटते. जूट पॅटर्न म्हणतो ना आपण, तशामधून शाळेतून आलेली आहे. मैत्रिणी एमपीची आहे आणि तिच्या घरी माहेरी दुकान आहे, सो तिला म्हटलं होतं की मी साड्या घेऊन येत, सो तिला ही एक साडी घेऊन आली होती. आणि ही सुद्धा घातल्यानंतर खूप छान दिसते. आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज आहे ना ते अशा कलरचे, म्हणजे मी आत्ता घातलं हे असं तरी कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे. सो ही सुद्धा साडी खूप छान दिसते आणि खूप स्वस्त पडली होती. मला वाटतं 450 रुपयामध्ये ही साडी दिली होती. पण हे वाटणार पण नाही, करायचे त्यांच्या घरचं दुकान असेल सो मला इतकी स्वस्त दिली असेल. पण खूप छान दिसते ही साडी सुद्धा घातल्यानंतर. अजून एक आहे, आत्ता ही लेटेस्ट साडी घेतलेली आहे. तर मला वाटतं मागच्या वर्षीच घेतली आहे. माझ्या मावस लग्न होतं, सो त्या लग्नासाठी साडी घेतली होती. आणि ते लग्न ना रात्रीचं होतं, सो मी असा विचार केला की सिल्कचं नको किंवा पैठणी नको. सो ही अशा कलरची, अशा डिझाईनची साडी घेतली होती. आणि स्टोन आहेत ना, हे स्टोन खूप जास्त चमकत होते रात्री. आणि हे पूर्ण हँडमेड आहे, म्हणजे हाताने चिटकवलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि निघत नाही आहे असं केलं तरी सुद्धा. आणि हा कलर सुद्धा माझा फेवरेट असल्यामुळं ह्या कलरची साडी मी घेतली होती. कशी दिसते ते सांगा. अजून एक साडी आहे माझ्याकडे कॉटनची, त्याच्यावरचं ब्लाऊज मी सध्या घातले. म्हणजे मी साड्या जास्त वापरत नाही, सो एकच ब्लाऊज मी 2-3 साड्यांवर चालवत असते. आणि ही साडी मला आणि माझ्या बहिणींना सेम साड्या घेतल्या होत्या, त्यातली एक आहे, त्यांचा कलर थोडा चेंज आहे. सो एवढ्याच साड्या माझ्याकडे आहेत. आणि थोड्याफार अजून माहेरी असतील आणि थोड्याफार बडोद्याला. माझ्याकडे जास्त साडी नसण्याचं कारण एक तर खूप सारे फंक्शन होत नाहीत, आणि मेन दुसरं पण एक लग्न झालं तर प्रत्येक सणाला नवीन साडी मिळत असते. आपल्याला पण माझ्या बाबतीत तसं काही झालं नाही, फक्त संक्रांतीलाच एक साडी मिळालेली आहे. सो त्या 12 साड्यासुद्धा माझ्याकडून स्किप झालेल्या आहेत. सो असं आहे माझ्या साड्यांचं कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर खूप सारे धन्यवाद. थँक्यू.